सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या, तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची बातमी घेऊन आले। हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलणार आहे। होय, मी बोलते 8वा वेतन आयोग म्हणजेच 8 पे कमिशन बद्दल। मागच्या अनेक वर्षापासून 8व्या वेतन आयोगाबद्दल चर्चा होत आहे। हा आयोग कधी लागू होणार, लागू झाल्यावर किती प्रमाणात वेतनवाढ होणार आणि आणखी कोणत्या सुविधा सरकार या अंतर्गत देणार आहे। पण याबाबतची सर्वात मोठी अपडेट आता केंद्र सरकारने दिली आहे। काय आहे ही अपडेट आणि 8व्या वेतन आयोगाबद्दल सरकारने कोणता निर्णय घेतला आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। भारतामध्ये प्रत्येक 10 वर्षांनी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग स्थापन करते। याच आयोगाच्या शिफारसींवरून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि निवृत्ती वेतनात बदल केले जातात। मागचा 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता। त्याला जवळपास 9 वर्ष पूर्ण होत आली आहेत। म्हणूनच सगळ्यांच्या नजरा आता पुढच्या वेतन आयोगावर म्हणजेच 8व्या वेतन आयोगावर खिळल्या आहेत। पण आता शेवटी केंद्र सरकारने या आयोगाच्या स्थापनेसाठी मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच आयोगाचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कार्यमर्यादा यांना मंजुरी दिली आहे। 28 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच त्या आयोगाच्या कार्यक्षेत्राची रूपरेषा मंजूर केली आहे। 8व्या वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच या आयोगाने काय काय पाहायचे आहे आणि कोणत्या बाबीतील शिफारसी करायच्या आहेत याची रूपरेषा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या अटींना मंजुरी दिली आहे। यात काही प्रमुख अटी म्हणजेच आयोगाने देशाच्या आर्थिक परिस्थितीला लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करणं आणि वित्तीय विवेकशीलतेचा विचार करणं, सार्वजनिक विकास, विकासात्मक खर्च यांच्यासाठी पर्याप्त संसाधनं उपलब्ध आहेत का पाहणं, केंद्र आणि राज्य सरकारवर होणारा वित्तीय भार याचा विचार करणं, तसेच आयोगाला केंद्रशासित सार्वजनिक उपक्रम व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यांची स्थिती देखील अभ्यासावी लागणार आहे। सरकारने दिलेल्या माहितीनुसार या आयोगाचे मुख्य काम म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतनात सुधारणा करण्यासाठी शिफारसी सादर करणं। पण त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्टही ठरवली गेली आहे। या आयोगाची स्थापना जेव्हा होईल त्या तारखेपासून 18 महिन्यात शिफारसी सादर कराव्या लागतील। जर आवश्यकता असेल तेव्हा अंतिम शिफारसी सादर केल्यानंतर एखाद्या बाबीवर अंतिम रिपोर्ट देखील द्यावा लागणार आहे। या आयोगाची रचना देखील निश्चित करण्यात आली आहे। त्यामध्ये एक अध्यक्ष, एक सदस्य आणि एक सदस्य सचिव असतील। ही रचना जाणीवपूर्वक साधी ठेवण्यात आली आहे जेणेकरून निर्णय प्रक्रिया जलद आणि पारदर्शक राहील। सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष असतील। IIM बेंगळुरूच्या प्राध्यापका पलक घोष या सदस्य असतील, तर पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस विभागाचे सचिव पंकज जैन हे सदस्य सचिव असतील। या आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे वेतन पुन्हा ठरवले जाईल। सध्या देशभरात जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी असून 69 लाख पेन्शनधारक कर्मचारी आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे, म्हणजे जवळपास 1 कोटीहून अधिक कुटुंबांच्या जीवनावर या आयोगाचा थेट परिणाम होणार आहे। यामुळे या आयोगाच्या शिफारसी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नाहीत, तर त्या भारताच्या संपूर्ण आर्थिक आराखड्याशी निगडित आहेत। कर्मचारी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की महागाई आणि वाढत्या खर्चामुळे कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आवश्यक झालं आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नवा वेग मिळेल। काही तज्ञांचे मत आहे की जर आयोगाच्या शिफारसी 2025च्या शेवटी सादर झाल्या तर 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन रचना लागू होईल। अर्थात हेच वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल, या आयोगामुळे कर्मचाऱ्यांना नेमका किती फायदा होणार आहे? सध्या याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही, पण 7व्या वेतन आयोगात जशी 2.5 ते 3 पट वाढ करण्यात आली होती तशी सुधारणा यावेळी अपेक्षित आहे। अंदाजानुसार 8व्या वेतन आयोगासाठी वेतनवाढ ही 1.83 ते 2.46 पटी दरम्यान असू शकते। काही स्रोत सांगतात की वेतनवाढ ही 2.86 पटीपर्यंत जाऊ शकते। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे सध्याचे मूलभूत वेतन 18,000 आहे तर नवीन मूलभूत वेतन 1.83 पटीप्रमाणे 32,946 होऊ शकते, तर 2.46 पटीप्रमाणे 44,280 इतके होऊ शकते। तथापि केंद्र सरकारने अद्याप वेतनवाढीचा निश्चित टक्केवारीचा आकडा सांगितलेला नाही। तसेच पेन्शनवरील अन्य निर्बंध व सेवा यांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। पहिला वेतन आयोग 1946 मध्ये झाला होता, म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या आधी। तेव्हापासून भारतात आतापर्यंत एकूण 7 वेतन आयोग लागू झाले आहेत। पहिला झाला 1946 मध्ये, दुसरा 1959, तिसरा 1973, चौथा 1986,
5वा 1996, 6वा 2006 आणि 7वा 2016. प्रत्येक आयोगाने कर्मचाऱ्यांच्या पगारात तसेच पेन्शन रचनेत मोठे बदल केले आहेत. 6व्या वेतन आयोगाने ग्रेड पे सिस्टीम आणली, तर 7व्या वेतन आयोगाने ती रद्द करून पे मॅट्रिक्स पद्धत लागू केली. यामुळे पगार ठरवणे अधिक सोपं झालं आणि पारदर्शकता वाढली. 8वा वेतन आयोग मात्र तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल डेटाचा वापर करून स्मार्ट पे मॅट्रिक्स तयार करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वेतन गणना आणि अपडेट्स पूर्णपणे ऑटोमेटेड पद्धतीने होतील. चला आता पाहूया 8व्या वेतन आयोगाच्या संभाव्य वैशिष्ट्यांकडे. पहिले वैशिष्ट्य म्हणजे पे मॅट्रिक्स सुधारणा. नवीन आयोगात पे मॅट्रिक्स मध्ये आणखी सुधारणा होऊ शकते. सध्याच्या 7व्या आयोगात लेवल 1 ते 18 अशी रचना आहे. 8व्या आयोगात ही रचना अधिक सोपी आणि डिजिटल स्वरूपात असण्याची शक्यता आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे महागाई भत्ता संलग्न वेतन. महागाई भत्त्याच्या वेतनाशी थेट संबंध जोडला जाऊ शकतो, म्हणजे भत्ता वाढला की आपोआपच बेसिक पगारही वाढेल. पेन्शन धारकांसाठी विशेष वाढ. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन रिव्हिजन होणार आहे. सध्याच्या निवृत्त पेन्शनर्सना 50% बेसिक पगारावर पेन्शन मिळते. 8व्या आयोगानंतर हे प्रमाण 60% पर्यंत वाढू शकते. इतर सुधारणा म्हणजेच HRA, ट्रॅव्हल अलाउन्स आणि मेडिकल अलाउन्स यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. शहरी आणि ग्रामीण भागानुसार वेगळे दर लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांनाच फायदा होणार नाही, तर त्याचा परिणाम राज्य सरकारवरही होणार असण्याची शक्यता आहे. कारण राज्ये बहुतेकदा केंद्राच्या वेतन आयोगाच्या शिफारसीवर आधारितच स्वतःचे राज्य आयोग लागू करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही अप्रत्यक्षपणे दिलासा मिळू शकतो. आयोग तयार झाल्यावर त्याच्या शिफारसी मंजूर करणं आणि लागू करणं हे सरकारवर अवलंबून असतं. मित्रांनो, सरकारी नोकरी म्हणजे केवळ चांगला पगारच आणि चांगले जीवनमान नसून ती एक जबाबदारी, सेवा आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. 8वा वेतन आयोग ही केवळ आर्थिक सुधारणा नाही, तर तो कर्मचाऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणारा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारक यांच्या कुटुंबापर्यंत या आयोगाचा परिणाम पोहोचणार आहे. तर मित्रांनो, हा होता 8व्या वेतन आयोगाबद्दलचा संपूर्ण आणि अद्ययावत आढावा. आता सगळ्यांच्या नजरा केंद्र सरकारच्या पुढील पावलाकडे वळल्या आहेत. आयोगाच्या शिफारसी केव्हा सादर होतील, नेमके कोणते बदल लागू होतील हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका.